गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। पंढरपूर शहराच्या रेल्वे रुळाखालील मुख्य भागात शहरातील हजारो नागरिक महिला भाजीपाला खरेदीसाठी एकतर चौफळा परिसरात असलेल्या इंदिरा गांधी भाजी मार्केटमध्ये अथवा नवी पेठ परिसरातील कुस्ती मैदान, कैलासवासी भगवानराव भादुले चौक ते बोहरी पेट्रोल पंप, कुस्ती मैदान परिसर या ठिकाणी असलेल्या भाजी मार्केटमध्ये मोठी गर्दी करताना दिसून येतात। पंढरपूर तालुक्यातील अनेक शेतकरी थेट भाजीपाला विक्रीसाठी नवी पेठेतील भाजी मार्केटमध्ये येत असल्यानं या ठिकाणी भाजीपाला खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून येते। भाजीपाला विक्रीसाठी आलेले विक्रेते अगदी मर्चंट बँकेच्या शेजारी देखील बसल्याचं दिसून येतं। मात्र याच नवी पेठेतील भाजी मार्केटमधील रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली असून थोडा जरी पाऊस पडला तर 1-2 दिवस इथल्या रस्त्यावर चिखल आणि जागोजागी खड्ड्यात साठलेलं पाणी हे दृश्य दिसून येतं। तर बोहरी पेट्रोल पंपासमोरील असलेल्या पावसाचं पाणी वाहून नेणाऱ्या मोठ्या गटारीच्या परिसरात अनेक भाजी विक्रेते बसतात, परंतु त्या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी पसरल्याचं दिसून येतं। ऐन पावसाळ्यात नवी पेठेतील भाजी मार्केटमध्ये जे चित्र पावसाळ्यात दिसतं लागले। पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके या नगरपालिका निवडणुकीच्या काळात नवी पेठेतील भाजी मार्केटमधील अनेक समस्या आक्रमकपणे प्रचार सभेतून मांडताना दिसून आल्या होत्या। आता त्या नगराध्यक्षपदी आरूढ झाल्या आहेत। आता तरी नवी पेठ परिसरातील भाजी मार्केटमध्ये भाजी खरेदी करण्यासाठी येणाऱ्या माता भगिनींचा त्रास लक्षात घेत त्या काही ठोस उपाययोजना करणार का हेच आता पाहावं लागेल। पंढरपुरातील बोहरी पेट्रोल पंप ते भादुले चौक तसेच नवी पेठेतील या बाजार परिसरात नागरिकांचे व भाजी विक्रेत्यांचे होणारे हाल लक्षात घेत माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी या भागातील पाण्याचा निचरा होण्यासह विविध समस्या तातडीनं सोडवल्या जाव्यात अशी मागणी नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष संजय म्हमाणे यांच्यासह परिसरातील भाजी विक्रेते व दुकानदार उपस्थित होते। भादुले चौक ते सोमानी पेट्रोल पंप हा रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झालेली असून कित्येक दिवसापासून इथे भाजी विक्रेते भाजी विकतात। इथं ये जा करणाऱ्या नागरिकांची पण संख्या भरपूर प्रमाणात आहे। आता येणाऱ्या पावसाळ्यामध्ये ह्या रस्त्यात चांगल्या पद्धतीने करून घ्यावा आम्ही अशी नगरपालिका प्रशासनाला मागणी केलेली आहे। कारण ह्या रस्त्यावर कित्येक वर्षापासून हा रस्ता झालेला नाही। इतर नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत आणि या ठिकाणी पाऊस जर मोठ्या प्रमाणात झाला तर पाण्याचा निचरा होत नाही। तरी नगरपालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी या गंभीर प्रश्नाची दखल घेत हा भादुले चौक ते सोमानी पेट्रोल पंप रस्ता चांगल्या पद्धतीने करून ह्या पाण्याचा इथल्या साठणाऱ्या निचरा चांगल्या पद्धतीने करून ह्या नागरिकांची इथल्या गैरसोय टाळावी। त्यांनी काळजी घ्यावा जरा। गोरगरिबी कसं तर आपल्या ₹2 मिळवते त्याची काय तर त्यांनी दखल घ्यावा। शेती नाही, बाडी नाही, कष्ट करून खातोय, आम्हाला काय होणार आहे कामधंदा आता कुठला? या संदर्भामध्ये काय नगरपालिकेमध्ये गेलता काय? हा, मी 2 वेळा गेलती ना, दखल घ्या अर्ज दिलता, जाऊन आलतो, त्यांनी दखल घेतली नाही काय सुद्धा। नळ फुटलाय तिथं, माझ्यासारखं पाणी तिथं समोर आहे, डाच चावला तेव्हा पाक सगळं। आम्हाला दखल घ्यावं, आमचं काय एवढंच म्हणणं आहे, दुसरं काय। महिला नगराध्यक्ष